नमस्कार. आज आपण मेनोपॉज आणि वेट गेन ह्या विषयावर बोलणार आहोत. मेनोपॉजमध्ये सगळ्याच बायकांची ही कंप्लेंट असते की वजन खूप वाढत चाललेलं आहे. पेरीमेनोपॉज पासून मेनोपॉज होईपर्यंत दरवर्षी 1-1 किलो असं जवळपास 10 किलो वजन वाढण्याची शक्यता असते. 50% महिलांना हा त्रास होतो. तर ह्याचं कारण काय आहे आणि याच्यावर आपण काय इलाज करू शकतो ते आपण पाहूया. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे इस्ट्रोजेनची लेव्हल कमी होणं. मेनोपॉजमध्ये महिलांच्या शरीरामध्ये इस्ट्रोजेनची लेव्हल कमी होते आणि त्याचा परिणाम त्यांच्या मेटाबॉलिझमवर होतो. मेटाबॉलिक रेट हळूहळू कमी होतो आणि मग त्यांचं वजन वाढायला लागतं. इस्ट्रोजेनची लेव्हल कमी झाल्यामुळे हंगर सिग्नल त्यांना समजत नाही, कारण इस्ट्रोजेन हंगर सिग्नल कंट्रोल करत असतं आणि मग त्यांना कळत नाही की खरंच भूक लागली आहे का. अशा वेळेस ओव्हर इटिंग होण्याची शक्यता असते. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इस्ट्रोजेनची लेव्हल जशी शरीरात कमी होते तसं आपल्या शरीरामध्ये मसल मास कमी व्हायला लागतं. आपल्या शरीरामध्ये कॅलरीज बर्न करण्याचं काम ह्या मसल्स करत असतात आणि मसल लॉस झाला की कॅलरी बर्न होत नाही आणि त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे इस्ट्रोजेनची लेव्हल कमी झाल्यामुळे काम करायचा उत्साह राहत नाही आणि ऍक्टिव्हिटीज कमी झाल्यामुळे सुद्धा वजन वाढण्याची शक्यता असते. म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर आपण दिनचर्येचं पालन केलं पाहिजे. प्रत्येक महिलांनी आपली एक दिनचर्या ठरवली पाहिजे. आपण जेवायची वेळ, झोपायची वेळ ही फिक्स असली पाहिजे. अशा वेळा फिक्स असल्या तर तुमचं वजन नियंत्रणात राहायला मदत होईल. तुम्हाला काम करायचा आळस सुद्धा येणार नाही. रेग्युलर एक्सरसाइज करणं तितकंच गरजेचं आहे. एक्सरसाइजमध्ये आठवड्यातनं 2 दिवस वेट ट्रेनिंग करणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या मसल ऍक्टिव्हेट होतील आणि कॅलरीज बर्न व्हायला मदत होऊन तुमचं वजन नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे. जेव्हा केव्हा तुम्हाला फूड क्रेविंग्स होतात त्यावेळेस तुम्ही हेल्दी ऑप्शन्स निवडले पाहिजे. खाण्याची गरज आहे का हा विचार आधी 2 मिनिटं करा. खाण्याची गरज नसेल तर पाणी प्या, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. आणि तरी जर का खायची इच्छा झालीच तर हेल्दी ऑप्शन्स निवडा, लाईट ऑप्शन्स निवडा. चणे, फुटाणे, मुरमुरे, फळं हे जर तुम्ही खाल्लं तर तुमचं वजन नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मेनोपॉज आणि पेरीमेनोपॉज या दिवसांमध्ये मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगलं राहणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला स्वतःला चांगल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज करा. काही हॉबीज तुम्ही स्वतःला लावून घ्या. वाचन आहे, म्युझिक आहे, डान्स किंवा काही योगा, एक्सरसाइज, एरोबिक्स किंवा चांगल्या मित्रमैत्रिणींना भेटणं, गप्पा मारणं, ज्याने तुमचं मन आनंदी राहील. अशा गोष्टींमध्ये स्वतःला व्यस्त ठेवा, म्हणजे फूड क्रेव्हिंग सुद्धा कमी होतील आणि तुमचं वजन नियंत्रणात राहील.